प्रेरणा कधी शब्दात सापडते, कधी सुरात आणि कधी एखाद्या भक्ताच्या हृदयातून उमटते. नमस्कार, आपण ऐकत आहात तरुण कीर्तनकार. जिथे श्रद्धा आणि तरुणाई एकत्र येतात तिथे भक्तीला नवा अंदाज मिळतो आणि जिथे आवाजात उमटते नवा विचार, नवी दिशा. आजच्या युगात अनेक जण म्हणतात भक्ती ही जुन्या काळाची गोष्ट आहे, पण हाच गैरसमज मोडून काढणारी ही नवी पिढी आहे, जी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करते, आनंद पसरवते आणि लोकांना जीवनाची खरी ओळख करून देते. या पॉडकास्टमधून आपण भेटणार आहोत एक अशा तरुणाला जे कीर्तन करतात, जे परंपरेचा आदर राखतात, नव्या युगाशी जोडले गेलेले आहेत. त्यांची श्रद्धा, त्यांचा प्रवास आणि त्यांची विचारधारा, त्यांच्या आवाजातील भक्ती हे सगळं आपण ऐकणार आहोत प्रत्येक भागात. कीर्तन म्हणजे फक्त कथा नाही, ती आत्म्याशी संवाद साधण्याची कला आहे. ती मन शांत करते आणि आत्मा उजळवते. म्हणूनच या प्रवासात आपण ऐकूया, विचार करूया आणि प्रेरित होऊया. कारण प्रत्येक शब्द, प्रत्येक अभंग आणि प्रत्येक अनुभव सांगतो एकच गोष्ट: भक्ती जुनी नाही, ती सदैव नवी आहे. मी तेजस्विनी कानवडे आणि आपण ऐकत आहात ओपन चर्चा, तरुण कीर्तनकार, श्रद्धेचा नवा सूर, नव्या पिढीकडून नव्या जगासाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्यासोबत चर्चेसाठी आज उपस्थित आहेत रामेश्वर महाराज मोरे. एकंदरीत तुम्ही कीर्तनाला केव्हापासून सुरुवात केली? तसं जर पाहायला गेलं तर कीर्तनाची सुरुवात मी वयाच्या 14व्या वर्षापासून केलेली आहे. पण कीर्तन करत असताना त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती पण आपल्याला थोडीशी बघावी लागेल. कारण कीर्तन करत असताना डायरेक्टली आपण कीर्तन करू शकत नाही. अगदी बरोबर. तर त्याच्या पाठीमाग असणारे कष्ट किंवा त्याच्या पाठीमाग अगोदर केलेलं काही काम असेल तर त्यानंतर मी कीर्तनाला सुरुवात केली. तर त्यासाठी तुम्हाला खूप मागे जावं लागेल, म्हणजे की ज्यावेळी माझा जन्म झाला नव्हता तिथपर्यंत. कारण या क्षेत्रात व्यक्ती तोच येतो की ज्याची काहीतरी पूर्वपुण्याई असेल. पूर्वपुण्य असे जयाचे पदरी, तोची वारकरी पंढरीचा, असं म्हणलं जातं. तसं काहीतरी पूर्वपुण्य असल्याशिवाय आपण हे करत नाही. तसं माझा जन्म झाला आणि माझा जन्म झाल्याबरोबर 5व्या दिवशी माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली अरे गेली. बापरे. कारण तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणजेच की हे माझं नाहीये, तर माझ्या वडिलांची ही परंपरा आहे आणि त्याच वडिलांची परंपरा मी पुढे जपतोय. तर माझ्या बाबतीत देखील असंच झालेलं आहे. आमच्या घरामध्ये अगोदरपासून एक परंपरा होती, संतत्वाची असेल, देवाची असेल किंवा वारकरी संप्रदायाचा ठसा माझ्या परिवारावर असल्यामुळं मी पुढे चालून याच क्षेत्रामध्ये काम करायचं असं ठरवलं. आणि मग कुठलीही गोष्ट ही तुम्हाला म्हणालो की जसं अचानकपणे होत नाही, तसं माझ्या मनावरती तो संस्कार, म्हणजे 5व्या दिवशी आपल्याकडे 5वी केली जाते, तर त्या दिवशी माझ्या गळ्यामध्ये माळ पडली. आणि त्याच दिवशी, म्हणजे आपण असं म्हणतो की ज्या दिवशी गळ्यामध्ये माळ घातली त्या दिवशी आपण देवाचे होतो. तर तसंच पहिल्या 5 दिवसामध्येच मी देवाचा झालो आणि त्यामुळं माझ्यावरती तो संस्कार अविरतपणे चालू राहिला. मग जसं जसं वय वाढत होतं तसं तसं घरातलं ते आध्यात्मिक वातावरण आणि या सगळ्या गोष्टी मला पोषक असल्यामुळे हळूहळू मी त्याकडे वळत गेलो. एक माझ्या लहानपणीचा किस्सा माझ्या घरचे मला सांगत असतात की मी वयाच्या 5व्या वर्षी, ज्यावेळी मी 5 वर्षाचा होतो, आमच्या शेजारी एक वारोळा म्हणून गाव आहे छोटस. तर गावखेड्यामध्ये बापरे, म्हणजे खूपच लहान वयात. त्या वयात घरचे देखील मग म्हणायचे की नाही, हा खरंच या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. आणि मग तिथून तो 5व्या वर्षी सुरू झालेला तो प्रवास मग हळूहळू वाढत गेला. आणि माझ्या घराला लागूनच प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी पण त्या ठिकाणी स्थित आहेत. तर त्या मंदिरामध्ये रोज भजन असायचं, हरिपाठ असायचा. आणि आताच कार्तिक महिना होऊन गेलेला आहे, तर कार्तिक महिना पूर्ण, कार्तिक महिन्यामध्ये पहाटे 4 वाजता काकडा केला जातो. तर मला ती सवय लागली की पहाटे 4 वाजता काकड्याला जायचं आणि तो पूर्ण काकडा म्हणायचा, त्या ठिकाणी जायचं. आणि या पूर्ण प्रवासामध्ये मला काही लोक पण असे भेटले की त्यात मी जास्त समरस होत गेलो. आता आमच्या घरी एक कुरे महाराज म्हणून आहेत, जे की खूप वर्षापासून आमच्याकडे येतात
गावामध्ये भजन असेल तर ते पकवाज वाजवण्याचं काम करतात, काकडा भजनाला असतात. आणि परत आमचे चुलते, ज्यांचं गोरख मोरे असं नाव आहे, तर हे दोघं सुद्धा म्हणजे मला त्यांनी भजनाकडे घेऊन गेले. म्हणजे माझे वडील हे अतिशय आध्यात्मिक आहेत आणि खरं पाहिलं तर त्यांच्याकडूनच ही प्रेरणा मला मिळाली. पण हे दुसरे जे दोन व्यक्ती आहेत त्यांनी मला भजनाकडे नेलं आणि मग हळूहळू मी भजन म्हणू लागलो. मग तुकाराम महाराज तर म्हणतात की तुका म्हणे ते भजन प्रमाण, आणि मग भजनातून ती आध्यात्मिक उन्नती आपण ज्याला म्हणू की तो प्रवास त्या भजनापासून सुरू झाला आणि अविरत या मार्गावरती चालायचं असं मी ठरवलं. आणि अजून 14 वर्षापर्यंत येईस्तोवर अनेक घटना प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आणि त्याच्यामधून मी जास्त या आध्यात्मिक क्षेत्राकडे वळत गेलो. आध्यात्मिक प्रवास करत असताना तुम्हाला आलेल्या अडचणींना तुम्ही कशा प्रकारे पार केलं? आता तसं पाहिलं तर अध्यात्मात अडचणी येणं, आता बऱ्याच वेळा काय असतं की बऱ्याच लोकांना मी सतत कीर्तनातून सांगत असतो की आपण देवाला म्हणतो, देवा की सगळ्या अडचणी तू माझ्याच वाट्याला का दिल्यास, तर असं अजिबात नसतं. त्यामुळं अडचणी ज्या येतात त्यातून आपण मार्ग काढायला शिकलं पाहिजे. आता जरी अनंत अडचणी आल्या असल्या तरी त्यातून मी सावरून पुढे आलो. त्यामुळं ह्या अडचणी काय मला जास्त बाधा देऊ शकल्या नाही, कारण हे जे क्षेत्र आहे ते अतिशय पॉवरफुल ज्याला आपण म्हणू, आध्यात्मिक शक्ती ही सर्वोत्कृष्ट शक्ती आहे आणि ह्या शक्तीमुळे किती जरी मोठं संकट आपल्यावरती आलं किंवा काही जरी आलं तर त्यातून आपण सहज तरून जातो. त्यामुळं माझ्या आयुष्यात आलेली ही स्थित्यंतर असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या अशाच निघून गेल्या. कोणत्या प्रसंगाने किंवा व्यक्तीने तुम्हाला हरिनाम, कीर्तन, विठुराया किंवा संत परंपरेकडे अधिक आकर्षित केले? आता हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाला अनुसरून मला असं वाटतं की मी तुम्हाला माझा पहिला प्रवास सांगितला की मी लहानपणी कसं कसं केलं. तर वयाच्या 14व्या वर्षी मी ज्यावेळी आलो त्याच्या अगोदरचा थोडासा भाग माझा सांगायचा राहून गेला, तो म्हणजे असा की गावामध्ये पोथ्या पुराण तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर गावातलं एखादं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पोथ्या होतात. म्हणजे की आता ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिना असतो, तर श्रावण महिन्यात पोथ्या गावाकडे लागतात. मग तिथं हरिकथा असेल, हरिपुराण असेल, रामायण, महाभारत असे जे आपले पहिले पुराण आहेत तर ती पुराण ग्रंथ सांगितले जातात मंदिरामध्ये. आणि पहिल्यापासूनची परंपरा आहे, एकानं सांगायचं दुसऱ्यानं सूचक म्हणून ते सांगायचं की ह्या ओळीचा अर्थ काय, वाचक सूचक अशी परंपरा आपल्यामध्ये पोथ्या सांगण्याची आहे. रामायण हा भाग प्रचलित आहे सगळीकडे गावोगावी. तर गावामध्ये पोथी लागायची. तर माझ्या बाबतीत पण हा जो प्रसंग आहे गावातल्या पोथ्या, तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी स्वतःच वाचन करायचं काम करायचो. म्हणजे की ज्या ओव्या त्या ग्रंथामध्ये असतात एक जण वाचतो आणि दुसरा सांगतो, तर त्या ओव्या मी वाचायचो. म्हणजे जेव्हापासून माझी अक्षर ओळख झाली तेव्हापासून ते ग्रंथ मी वाचू लागलो आणि जे दुसरे असतील ते सूचक म्हणजे त्या ओळीचा अर्थ सांगायचे. असा हा प्रवास थोडे दिवस चालत राहिला आणि असा बदल स्वतःमध्ये माझा झाला की त्यासाठी मी काही विशेष प्रयत्न केले असं मला वाटत नाही. पण ते भगवंताचे काय किमया असेल, तर मला त्या ओळीचे अर्थ कळू लागले आणि मग मी व्यक्त व्हायला सुरुवात केली. मग त्याच व्यासपीठावरून मी त्या ओव्याचे अर्थ सांगू लागलो. मग रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय आणि मग आताच्या कालखंडामध्ये आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आता शिवमहापुराण कथा, तर हे सगळे ग्रंथ मी सांगू लागलो. म्हणजे हा जो प्रवास आहे तो म्हणजे माझा 12व्या वर्षाचा प्रवास असेल. 12व्या-13व्या वर्षी मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग हा ज्या तुम्ही सांगितलं की तुमची प्रेरणा किंवा तुम्हाला हे मोटिव्ह कुठून झालं की तुम्ही हे सुरू केलं, तर 14 वर्ष माझं वय होतं आणि ज्यांच्याकडे मी शिकलो ते म्हणजे आनंदयोगी सेवकराम गुरुजी, आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी म्हणून एक आश्रम आहे. तर त्या ठिकाणी तिथं माझे गुरुजी आहेत. तर त्यांच्याकडे मी असं जायचो ज्यावेळी मला सुट्ट्या असतील किंवा मला ज्या ज्या वेळेला वाटेल की आता आपण गुरुस्थानी गेलं पाहिजे त्यावेळी मी तिथे त्यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायचो. तर दत्त जयंतीचा कालखंड होता आणि आता दत्त जयंती डिसेंबर महिना आलेलीच आहे. तर दत्त जयंतीला त्या ठिकाणी दरवर्षी गुरुचरित्राचा पारायण सप्ताह असतो आणि गुरुजींचा सत्संग असतो. आम्ही असे सगळेजण बसलेले होतो, सेवकराम गुरुजी होते आणि मग हे पोथ्या पुराण हे सगळं सांगितल्यामुळं मला सगळेजण महाराज असं म्हणायचे. आणि ज्यावेळी मी शाळेत होतो म्हणजे पहिल्या वर्गापासून ते आतापर्यंत मला सगळे शिक्षक महाराजच म्हणतात. तर
हे जे महाराज महाराज मला सगळे म्हणायचे. मग ते आनंद आश्रमला मी ज्यावेळी जायचो त्यावेळी तिथं पण सगळे मला महाराज म्हणायचे. मग त्या गुरुजींनी मला एक दिवशी प्रश्न विचारला, अरे तुला महाराज का म्हणतात? म्हणलं गुरुजी मी असं कीर्तन वगैरे हे ते करतो म्हणून मला महाराज म्हणतात. पण ते म्हणले महाराज म्हणलेत म्हणल्यावर तुला कीर्तन पण येत असेल. म्हणलं हो. आणि अगोदर काय व्हायचं की गणपती आपल्याकडे असतात, हो 10 दिवस गणपतीचा कालखंड असतो. तर त्या गणपतीमध्ये आमच्या गल्लीमध्ये गणपती बसायचे किंवा शेजारी गणपती बसायचे, तर मला कीर्तन यायचं नाही. पण त्याच गल्लीतले 10-20 लेकरं गोळा करायची मुलं, जे की गणपती मंडळाचे सदस्य असतील, सगळी पोरं गोळा करायची, त्यांना बसवायचं. आणि मग ते कुठंतरी मी काहीतरी ऐकलेलं असायचं कीर्तन म्हणून, तर तेच त्या पोरांना सांगायचं. तर तिथून मी हे सगळं केलेलं होतं. मग त्या गुरुजींनी मला विचारलं की बाबा तुला कीर्तन करता येतं का? तानवदानानं मी हो असं म्हटलं, कारण मी कधीच असं प्रोफेशनल कीर्तन केलेलं नव्हतं. हो म्हटलं. तर ते म्हणले मग कर कीर्तन. मग गोंधळात जरी पडलो असलो तरी गुरुकृपा काही ना घरी. तर एक पाठीमागे छत्र मोठं असल्यामुळं आणि माझ्यामध्ये डेअरिंग खूप, म्हणजे लहानपणापासून मी कशाला भिलो नाही. तसं पाहिलं तर हातापायाची काडी असा मी असलो तरी सुद्धा माझ्यामध्ये हिंमत खूप आणि खूप प्रसंगांना मी सामोरे गेलो किंवा माझ्यामध्ये ती हिंमत आपोआपच आलेली, स्टेज डेअरिंग आपण ज्याला म्हणतो. मूर्ती लहान कीर्ती. म्हणाले तू कीर्तन कर. आता कर म्हणल्यानंतर माझ्यासमोर प्रश्नचिन्ह जरी उभा राहिलं असलं तरी म्हणलं आता मागे फिरायचं नाही. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की आता कीर्तन करायचं. मग त्यांनी सांगितलं की कीर्तन कर. मग मी त्या ठिकाणी उभारलं. जो काय आपला कीर्तनाचा पेहराव होता तो घातला, डोक्यावरती टोपी घातली आणि ते समोर सगळं साहित्य ठेवलं. आणि त्या ठिकाणी खूप असे माईक आणि कॅमेरे त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात आनंद आश्रममध्ये. तर तिथं या सगळ्या व्यवस्था असल्यामुळे त्यांनी काय केलं की ते सगळं घेऊन आले सेटअप. जसं की आता आपण कॅमेरा इथे लावला, तर त्यावेळी म्हणजे मी ज्यावेळी 14 वर्षाचा होतो त्यावेळी माझ्यासमोर 2 कॅमेरे, 2 माईक आणि हे सगळं सिस्टम आल्याबरोबर मला असं हे झालं, अरे बापरे आता कसं करायचं. पण आपल्याकडे भगवंत आपल्याकडून करून घेत असतो, आपण फक्त निमित्त असतो. तर त्या दिवशी मी कीर्तनाला सुरुवात केली ते सेवकराम गुरुजींच्या आदेशानं. आणि आज तागायत मी कीर्तन करतोय आणि कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही. अरे वा, खूप छान. तुम्ही आत्ताच बोलता बोलता बोलला की कीर्तनाचा पेहराव, म्हणजे असं कुठं सांगितलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे की कीर्तनाचा पेहराव असाच असावा, ह्या पेहरावामध्येच कीर्तन करावं, असं काही आहे का? आता त्याचा विचार जर आपण केला तर तसं सांगितलेलं जे असं म्हणण्यापेक्षा जी कीर्तन परंपरा आपल्या संतांनी चालू केली. आता आपण जर तुकाराम महाराज पाहिले तर तुकाराम महाराजांचा जो पेहराव आहे, डोक्यावरती पगडी आहे, अंगावरती पांढरा शर्ट आहे, धोतर आहे. तर वारकरी संप्रदायाचं ते एक भूषणही सांगितलं किंवा वारकऱ्याला एक गणवेश सुद्धा दिलेला आहे. आणि त्या गणवेशामध्येच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून ती परंपरा आजतागत आपली सांभाळली जाते. मग पांढऱ्या रंगाऐवजी आपण भगवाई रंग वापरू शकतो किंवा इतर रंग वापरू शकतो, मग पांढराच रंग का? आता हा वारकरी संप्रदायाने पूर्वापारच स्वीकारलेला रंग म्हणजे पांढरा रंग आहे. आणि आपण पांढऱ्या रंगाच्या अनुषंगाने जर इतर विचार केले तर आपण म्हणतो की तो शांततेचं प्रतीक आहे, म्हणून तो वारकऱ्याने निवडलेला रंग आहे पांढरा. कीर्तन ही एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे, परंतु ह्या डिजिटल युगामध्ये ते जास्त गुंतलेला आहे. तो कीर्तन किंवा असं प्रबोधनाची कामे जास्त ऐकत नाही. यासाठी तुम्ही तुमचं कीर्तन किंवा तुमचे संत विचार इतरांपर्यंत पोहोचवणे डिजिटल माध्यमांचा विचार करतात? आता तसं पाहिलं तर मी अपडेट असतो. तर तुम्हाला जर सांगायचं झालं तर माझं फेसबुकचं पेज असेल, इंस्टाग्रामचं पेज असेल किंवा व्हॉट्सअप असेल, तर या तिन्हीवरती जर माझा कुठे कार्यक्रम असेल तर त्याची माहिती मी अगोदर सगळ्यांना देतो की ह्या ठिकाणी कार्यक्रम आहे. तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून काय होतं की प्रचार प्रसार होतो, जास्त लोकांपर्यंत कमी वेळेमध्ये ते पोहोचवलं जातं. म्हणून मी तरी नक्कीच त्याचा आधार घेतो. आणि तुम्ही जर माझे इंस्टाग्रामचं पेज पाहिलं, फेसबुकचं पेज पाहिलं किंवा युट्यूबला जरी माझं नाव टाकलं तरी माझे कीर्तन येतील. किंवा इंस्टाग्रामवरती मी जे काही केलेलं आहे आतापर्यंत, माझे जिथे जिथे कीर्तन झाले असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिजिटल माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतात. तर मला वाटतं की ही एक काळानं दिलेली आपल्याला देणगी आहे आणि तिचा आपण स्वीकार केला पाहिजे. कारण कुठलीच गोष्ट ही वाईट नसते, आपण तिला कसं वापरतो हे अत्यंत महत्वाचं आहे. तसं हे जे डिजिटल युग आहे, तर या डिजिटल युगामध्ये डिजिटल पद्धतीने सुद्धा आपल्याला संत विचार लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. म्हणून माझे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत तर या सगळ्यांवरती मी संत विचार कसे लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो.
भविष्यामध्ये तुम्ही हे तुमचं कार्य अधिक प्रमाणामध्ये कसं यशस्वी होईल किंवा अधिक जनतेपर्यंत कसं पोहोचेल यासाठी काही कार्य करत आहात का? आता तसं पाहिलं तर संत विचार हे लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी. आणि आजचं जे युग आहे तर तुम्ही रोज अनेक घटना होताना पाहतात. जसं की आता आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये संतांनी मार्ग आपल्याला सांगितलाय, आणि जर खरंच आपण संतांनी सांगितलेल्या मार्गावरती जर मार्गक्रमण केलं तर आपण इतरत्र भटकणार नाही. म्हणजे की ज्याला आपण म्हणतो की नैतिकता जी असेल तर ती नैतिकता आपल्यामध्ये येईल, प्रामाणिकपणा येईल, आणि ह्या ज्या गोष्टी आजच्या युगामध्ये घडतायत त्या घडणार नाहीत. म्हणून संत विचार अतिशय महत्वाचे आहेत. आता तुम्ही बघा की आजचा जर तरुणाचा आपण विचार केला तर तरुण आजचा कुठं जातोय? आज तरुण व्यसनाधीनतेकडे चाललाय. आणि आताच तुम्ही सांगितलं की डिजिटल माध्यम, तर कशा पद्धतीने आपण त्याचा वापर करतोय, तर या डिजिटल माध्यमाचा आपण चांगलाच वापर केला पाहिजे. पण तरुण आजचे त्याचा योग्य वापर करताना कुठेतरी दिसत नाही. तर त्याचा योग्य प्रमाणात वापर होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की तुकाराम महाराज धन्यता देतात कुणाला, की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कुठला तरुण भाग्यवंत आहे? तर जो हरी कीर्तनामध्ये नटतो तो तरुण भाग्यवंत आहे. त्यामुळं आपण सुद्धा भाग्यवंत झालं पाहिजे आणि हे संतांनी सांगितलेले जे विचार आहेत ते आत्मसात केले पाहिजेत. आणि तुम्ही मला विचारलं की वैयक्तिक पातळीवर तुम्ही काय प्रयत्न करताय, तर मी असं सांगेन की माझं आता पुण्यासारख्या विद्यापीठामध्ये MA चालू आहे. तर आपण अगोदर ज्ञान कमवणं अत्यंत महत्वाचं आहे. आता माझं MA मराठी विषयात जरी सुरू असलं तरी संत साहित्य त्यामध्ये स्पेशलायझेशन आहे. आता संत मुक्ताबाईंवरती मुक्ताबाईंचे जे ताटीचे अभंग आहेत त्याच्यावरती मी सध्या चिंतन करतोय, त्याच्यावरती माझा संशोधन प्रकल्प तयार होतोय. तर फक्त कीर्तनाच्या माध्यमातूनच नाही तर विद्यापीठाच्या स्तरावर हे विचार कसे आपल्याला वाढवता येतील याचा सुद्धा विचार मी या माध्यमातून करते. म्हणजे की फक्त कीर्तनात आपण म्हणतो की कीर्तनात कोण ऐकतं, की गावाकडची जी मंडळी आहेत ती कीर्तन श्रवण करतात. पण आपण ज्यांना म्हणतो की ही आधुनिक लोक आहेत, तर ही आधुनिक लोक कशाचा आधार घेतात, तर असे ज्यावेळी आपण रिसर्च पेपर पब्लिश करू त्यावेळी ते बघतील, ते वाचतील की हा की संतांनी असं कुठेतरी म्हटलेलं आहे आणि हा विचार आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊ शकतो. तर ह्या गोष्टीतून सुद्धा माझा प्रयत्न आहे की आपण लोकांपर्यंत संतांचे विचार पसरूयात. म्हणून मी MA सुद्धा पुणे विद्यापीठातून करते आणि वैयक्तिक कीर्तनाच्या माध्यमातून माझं हे हरिजागरण चालूच आहे. आणि दुसरं म्हणजे अनेक नामांकित महाविद्यालयामध्ये सुद्धा मला व्याख्यानासाठी बोलवतात किंवा बऱ्याच ठिकाणी मला कीर्तनाबरोबरच मी व्याख्यान सुद्धा करतो. तर व्याख्यानाला सुद्धा माझा एक विषय सगळ्यांचा प्रिय असा आहे, म्हणजे बरेच लोक मला मुद्दाम म्हणून त्या विषयावरती बोलण्याकरता बोलवतात, तो म्हणजे संतांनी सांगितलेला खरा भक्ती मार्ग. तर अनेक महाविद्यालयामध्ये सुद्धा या विषयावरती माझं चिंतन झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मला या विषयावर व्यक्त होण्यासाठी बोलवतात. आणि विशेष म्हणजे मी एक तरुण आहे आणि तरुणांना अधिक आकर्षित होऊन त्यांनी संत साहित्याकडे वळावं यासाठी माझा जास्त प्रयत्न असतो. की माऊलींनी सांगितलेले की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. म्हणजे मी हुशारच आहे किंवा मला येतंय असं अजिबात नाही. तर जे काही मला येते, म्हणजे माझा अभ्यास कमी आहे, माझ्याकडे कमी कौशल्य आहेत किंवा माझ्याकडे सगळं कमी जरी असलं किंवा सगळं मी अपूर्ण जरी असलो तरी सुद्धा जे जे आपण असे ठावे, जे आपल्या स्वतःला माहिती आहे ना ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे. म्हणून ह्या मार्गाचा अवलंब करून जास्तीत जास्त संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम मी करते. व्याख्यानासाठी आता जो सब्जेक्ट यूज करता त्याबद्दल थोडीफार माहिती सांगू शकता का? आता थोडीफार माहिती म्हणजे तो विषय खरंच खूप मोठा आहे आणि ज्या ज्या वेळेला मी त्या विषयावरती व्यक्त होतो तर किमान मला 1.5 ते 2 तासाचा कालावधी स्वतःहून देतात, कारण आमचं कीर्तन हे 2 तासाचं असतं. भक्ती मार्गाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी काय काय केलेल्या जातात, पण संतांनी खरा भक्ती मार्ग काय सांगितला हो, तर याचा विचार ज्या विषयामध्ये केला जातो तो म्हणजे हा विषय. आणि आपण बऱ्याचदा काय म्हणतो की देव कशात आहे, देव आपण कुठे शोधतो किंवा देवाचं दर्शन आपण कुठे घेतलं पाहिजे, देव नेमका काय आहे, देवाची भूमिका काय, आणि आता सध्या आपण देव कुठे पाहतो आणि देव कुठे पाहायला पाहिजे, पाप पुण्य काय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार संत साहित्याच्या आधारण या विषयावर मी करत असतो. तर पाप पुण्य किंवा चांगलं काम याविषयी मी फक्त एकच गोष्ट सांगेन की
तहानलेल्या माणसाला पाणी देणं आणि ज्याला भूक लागली त्याला अन्न देणं म्हणजे देव जाणणं आणि म्हणजे पुण्य करणं. त्यामुळं ही गोष्ट जे करतात ते नक्कीच देव करतात असं मी म्हणेन. अगदी छान. आजचा तरुण हा संत विचारांपासून अगदी भरकटलेला आहे. अशा तरुणांसाठी किंवा असे तरुण हे संत विचारात पुन्हा गुंततील, त्यांना हे विचार त्यांच्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना सांगाल का? आता खरं पाहिलं तर उपाययोजना सांगायच्या म्हणजे आता या सगळ्या आमच्या उपाययोजना चालू कीर्तनातून तरी सुद्धा कसं आहे, एक काळ असतो आणि तो काळ म्हणजे जसं की आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीचा एक काळ येतो, तसा पद्धतीनं एक दिवस सगळे लोक हे संत साहित्याकडेच येणार आहेत. कारण जगण्याचं तत्वज्ञान हे फक्त संतांनी सांगितलेलं आहे. आपण जर एक विचार केला की प्रत्येक व्यक्ती हा कशासाठी धडपडतोय आणि मी कशासाठी धडपडतोय हे ज्या दिवशी त्याला कळेल त्या दिवशी तो स्वतःहूनच संत साहित्याकडे वळणार आहे. तरी सुद्धा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून असं सांगेन की तरुणांनी इकडं आलंच पाहिजे आणि जे आज आले नाहीत ते उद्या नक्की येतील असं मी तुम्हाला सांगेन. संततेची जाणाजगी दया क्षमा ज्यांच्या अंगी. प्रत्येक संतांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला. सगळे संत आपलेच आहेत. तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं जे आयुष्य आहे ते मला आदर्श वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय कमी वय लाभलं. कमी वयामध्ये सुद्धा संघर्ष आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये संन्यासाची पोरं म्हणून त्यांचं सुरुवातीला जे लोकांनी हिणवलं, लोकांनी जो त्रास दिला, आळंदीतल्या लोकांनी जो त्रास दिला तो सगळा सहन करून परत हा खूप मोठा विषय जरी असला ज्ञानेश्वर माऊलींविषयीचा तरी सुद्धा कुठल्याही मनामध्ये शंका न बाळगता ज्यावेळी देव ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात की तुम्ही आता काहीतरी मागा, ज्ञानेश्वर महाराज जर माझ्यावरती संतुष्ट असाल तर म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाघ येणे तो तर तुम्ही माझ्यावरती प्रसन्न असाल तर ह्या पूर्ण विश्वासाठी द्या. म्हणून पुढे माऊली म्हणतात की जो जे वांछील तो त्याला हो प्राणी जात. काय यांना मिळावं तर ज्याला जे हवंय ते मिळावं. संतांकडे काय तर ती उदारत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले असते की मला आळंदीच्या लोकांनी त्रास दिलाय मग मी आळंदीच्या लोकांसाठी काय मागू, पण नाही, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. हे विश्व माझं पूर्ण घर आहे ही संकल्पना संतांनी आपल्यामध्ये रुजवली. म्हणून ज्ञानेश्वर माऊली मला अतिशय जवळचे वाटतात की 18 वर्ष फक्त जीवन आहे. त्या 18 वर्षामध्ये 16 वर्ष आपण जिथं म्हणतो की 16 वर्ष चांगलं नाहीये किंवा तिथून माणसं घडतात किंवा बिघडतात, त्या वयात माऊलीने ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांना दिली. तर माऊली नक्कीच माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यानंतर तुकाराम महाराज असतील, म्हणजे सगळे संत माझ्यासाठी आदर्श आहेत, पण माऊली मला अत्यंत हृदयाशी जवळचे वाटतात. धन्यवाद. तर मागे राहिलेला विषय पुन्हा तुम्ही समजून सांगितला याबद्दल खरंच धन्यवाद. खरं पाहिलं तर तुम्ही सुद्धा मला आपल्या चर्चासत्रामध्ये आमंत्रित केलं याबद्दल माझ्याकडून सुद्धा